आणि आताची ब्रेकिंग बातमी बघूयात। वाल्मिक कराड प्रकरणामधल्या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सध्या पूर्ण झालाय आणि कोर्टाच्या निर्णयाकडे आता लक्ष लागलेलं आहे। सीआयडी कोठडीमध्ये आता वाढ होणार का? कोर्ट या संदर्भामध्ये नेमकं काय निर्णय देणार हे बघणं महत्त्वाचं असेल। वाल्मिक कराडनं संपत्ती कशी कमावली या तपासासाठी कोठडी हवी असल्याचं पोलिसांचं मत आहे। भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर काही संपत्ती आहे का याचाही तपास सध्या पोलिसांना करायचा आहे। तर गेल्या 15 दिवसांपासून कराड हा पोलिसांच्या ताब्यात आहे। आणखी कोणता तपास बाकी आहे असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत। कृष्णा, नेमका काय युक्तिवाद करण्यात आलेला आहे कोर्टामध्ये? गेल्या पाऊण तासापासून केसच्या या न्यायालयामध्ये कराड याला हजर करण्यात आलेला आहे आणि सर्व जो युक्तिवाद आहे तो या ठिकाणी सुरू होता। सुरुवातीला शिंदे नावाचे सरकारी वकील आहेत, त्यांनी या ठिकाणी बाजू मांडली आणि त्यानंतर ठोंबरे, सिद्धेश्वर ठोंबरे यांनी कराड याची बाजू मांडलेली होती आणि दोनही बाजूचा युक्तिवाद या ठिकाणी आता पूर्णपणे संपलेला आहे। आणि सुरुवातीला वकिलांनी म्हटलेलं होतं की आम्हाला एवढी मोठी संपत्ती म्हणजे 2 कोटीची खंडणी मागितलेली आहे आणि त्यामुळे संपत्ती किती आहे आणि कुठे कुठे आहे या सगळ्या संदर्भात आम्हाला माहिती हवी आहे, अशा प्रकारची म्हणणं सरकारी वकिलांचं होतं। आणि त्यानंतर दोघांची देखील म्हणजे सुदर्शन घुले, चाटे आणि यांची एकत्र चौकशी देखील आम्हाला करायची आहे, अशा प्रकारचं म्हणणं सरकारी वकिलांचं होतं। त्यावर जे सिद्धेश्वर ठोंबरे आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुळातच 10 वर्षापेक्षा अधिक शिक्षा ज्या गुन्ह्यामध्ये नसते त्या गुन्ह्यामध्ये 10-15 दिवसापेक्षा अधिक जास्तीची कोठडीची गरज नाही आणि वाल्मिक कराड हे तपासामध्ये सहकार्य करत नाहीत का हे सीआयडीनं सांगावं। 15 दिवस त्यांनी तपासात सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे पुढील कोठडीची गरज नाही, तर त्यांना MCR करण्यात यावं अशा प्रकारचं बाजू या ठिकाणी वाल्मिक कराड यांचे वकील काही संदर्भ हायकोर्टाच्या केसेसचे त्यांनी यामध्ये दिलेले होते। आणि आता दोनही बाजूचा युक्तिवाद संपलेला आहे। आता प्रतीक्षा आहे कोठडी की न्यायालयीन कोठडी, याचा आपल्याला काही वेळातच आपल्याला कळेल। अगदी धन्यवाद कृष्णा या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।